मुक्ताईनगर मतदारसंघातील अंतुर्ली परिसरातील गावांमध्ये दिनांक 6 जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकरी बांधवांचे झालेले नुकसान पाहून तात्काळ जळगाव जिल्हाधिकारी माननीय श्री रोहन घुगे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या तसेच शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना केल्या। यावेळी तहसीलदार वखारे साहेब, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। संबंधित यंत्रणेला 100% पंचनामे करून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या वास्तविक नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळावी, ऑनलाईन प्रक्रियेमधून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी शासन व विमा कंपनी स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। संकटाच्या या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। या प्रसंगी विनोद तराळ, दिनेश पाटील, मोहन बेलदार, विलास पांडे, निलेश लांडे, पवन पाटील, विक्रांत सावकारे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। MG न्यूज, ज्ञानेश्वर सावळे, मुक्ताईनगर। सगळ्यांची अवस्था काय आहे ह्या गोष्टीची 100% जाणीव आहे। तुमच्याच क्षेत्रात राहतो, मी काही बाहेरचा नाही आहे। त्याच्यामुळे आपल्याला मला असं वाटतं की कालही आमच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये हाच विषय काढला, प्रत्येकाने हाच विषय तिथे घेतला आणि त्यांनी चांगली दखल घेतली। त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची बैठक लावली। आपल्या कायमस्वरूपी काय करता आलं तो प्रयत्न आपण करूया।